हॅलो मैत्रिणींनो, कशा आहात तुम्ही सर्वजणी? माझं नाव आहे सोनिया आणि मग मी आली आहे एक छोटीशी रेसिपी घेऊन. ती पण अगदी झटपट होणारी रेसिपी आहे मैत्रिणींनो. आणि माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करायला विसरू नका. तुम्ही जो सपोर्ट मला दिला आहे त्याबद्दल मी तुमचे खूप खूप आभार मानते. असाच सपोर्ट आणि असं सहाय्य मला करत राहा मैत्रिणींनो. माझ्या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर आणि सबस्क्राईब, लाईक आणि कमेंट करायला विसरू नका की तुम्हाला माझे व्हिडिओ जर हेल्पफुल वाटत असेल तर मला जरूर कमेंटद्वारे कळवायला विसरू नका. चला तर मग मी आज एक छोटीशी आणि झटपट होणारी रेसिपी आहे मैत्रिणींनो. त्यात काहीच वेळ नाही लागत. तर त्याचे नाव आहे सोयाबीन कंटक्की, जे सोयावडीपासून मी बनवलेली आहे. चला तर मग आपण सुरू करूया. त्यासाठी लागणार आहे आपल्याला सोयाबीन वडी किंवा सोयाबीन्स, जे मी 3 पॉकेट घेतलेले आहे मैत्रिणींनो. मी सोयावडी किंवा सोया चंक्स घेतले आहेत मैत्रिणींनो. गरजेचं नाही की तुम्ही पॉकेटचेच यूज करावे. यात खुल्ले पण आपल्याला सोया चंक्स भेटतात, ते पण तुम्ही वापरले तर चालतात. तर याच सोया चंक्सला मी 5 मिनटं उकळी काढलेली आहे मैत्रिणींनो, तुम्ही पाहू शकता. आणि यातलं पाणी आपल्याला थोडेसे हे थंड झाले ना, गार झाल्यावर आपल्याला यातलं हे पाणी असं या पद्धतीनं पिळून काढायचं आहे मैत्रिणींनो. मी इथं दाखवते, काही मी हे अगोदरच केलेले आहेत कारण आपला व्हिडिओ खूप लांब होतो, मोठा होतो, म्हणून थोडीफार तयारी करून ठेवलेली आहे मैत्रिणींनो. हे या पद्धतीनं आपल्याला पूर्ण पाणी असं पिळून घ्यायचं आहे त्यातलं. आणि हे तुम्ही असं पाहू शकता. चला तर मग आता पुढे काय करायचं आपण मी तुम्हाला सांगते मैत्रिणींनो. यासाठी लागणार आहे आपल्याला हे 2 चम्मच मैदा, तुम्ही पाहू शकता. 1 चमचा आहे तांदळाचं पीठ, आणि मी ते शिजत असताना त्यात ऑलरेडी मीठ टाकलेलं आहे मैत्रिणींनो, म्हणून मी हे अर्धा स्पून मीठ घेत आहे. थोडंसं हे स्पूनभर लाल तिखट, पाऊण चमचा, थोडंसं जास्त वाटते ते. आणि यासाठी थोडासा आपल्याला फूड कलर लागणार आहे. हा थोडासा खायचा फूड कलर आहे मैत्रिणींनो. चला तर आपण आता व्यवस्थित मिक्स करून घेऊया. दुसरं भांडं घेतलेलं नाही मैत्रिणींनो, ज्यामध्ये मी हे बॉईल केलं की सोया चंक्स, त्यामध्येच मी हे मिक्स करून घेतले. त्यामध्ये आता आपल्याला हे सोयावडी टाकून घ्यायचे आहेत. सोयावडीमध्ये तर आपण किती जरी पिळून घेतलं तरी थोडंफार पाणी राहतं मैत्रिणींनो, त्यामुळे त्यात पाण्याची तर गरज नाही वाटत आहे. पण जर आवश्यकता वाटलीच तर आपण एखादा चमचाभर पाणी तर ॲड करूया. तुम्ही पाहू शकता. या पद्धतीने हे मिक्स करून घेतली मैत्रिणींनो, कारण स्पूनने केलं तर त्याचा खूपच आवाज येतो जोराजोराचा, त्यामुळे मी या पद्धतीने हे मिक्स करत आहे. आणि याला आपल्याला तुम्ही तेलात डीप फ्राय पण करू शकता आणि शॅलो फ्राय पण करू शकता, पण मी आज याला डीप फ्राय करणार आहे. तुम्ही पहा पूर्ण मी कशा पद्धतीने बनवते ते. तुम्ही पाहू शकता हे किती छान याला कलर आला आहे. पाहू शकता आता ऑलमोस्ट आपलं होत आलेलं आहे मैत्रिणींनो. हा किती छान दिसत आहे. आणि हे पूर्ण आपलं जवळपास याला लागलं आहे ते बॅटर.
चला तर आता आपण याला फ्राय करून घेऊया. हे सोयावडी तळवण्यासाठी मी हे तेल घेतलेलं आहे मैत्रिणींनो. तुम्ही तुमच्या क्वांटिटीप्रमाणे कमी जास्त घेऊ शकता ऑइल. यात मी आता हे एक एक करून आपले सोया चंक्स सोडत आहे. आपल्याला गॅस लो टू मीडियम ठेवायचा आहे. या पद्धतीने आपल्याला हे छान असे फ्राय करून घ्यायचे आहेत. डीप फ्रायच करते मी, तुम्ही याला शॅलो फ्राय पण करू शकता. हा मैत्रिणी हे छान असे फ्राय होत आहेत. हा छोटा पॅन मी याच्यासाठी घेतला आहे मैत्रिणींनो, का तो नॉनस्टिक आहे आणि यात लवकर पण होईल आणि तेलाचं वेस्टेज कमी होतं. त्यामुळे मी हा छोटा पॅन घेतलेला आहे. तुम्ही पाहू शकता मैत्रिणींनो, याला आपल्याला एकदम लो टू मीडियम हीटवरती छान असे फ्राय करून घ्यायचे आहेत. त्याला फ्राय होण्यासाठी आपल्याला 5 मिनिटं तरी लागतात साधारण. चला त्याला असं छान होऊ देऊ आपण तशा पद्धतीने फ्राय. आदनमधनं फक्त थोडंसं हलवत राहायचं, पण जेणेकरून त्याची खालची बाजू वर आली पाहिजे आणि वरती जी झाली आहे ती खाली गेली पाहिजे. असं आदनमधनं आपल्याला थोडंसं हलवून घ्यायचं आहे, जेणेकरून हे सगळीकडून असे व्यवस्थित एकदम फ्राय झाले पाहिजे. तुम्ही पाहू शकता हे जवळपास होतच आले आहेत. आणखी याला थोडंसं आपण फ्राय करूया. चला तर आपण याला पाहून घेऊया मैत्रिणींनो, हे छान असे फ्राय झालेले आहेत. मी याला आता प्लेटमध्ये काढून घेते आहे. पण झटपट होणारी रेसिपी आहे मैत्रिणींनो. 10-15 मिनिटाच्या वर नाही लागत आपल्याला. तुम्ही याला टोमॅटो सॉस किंवा चटणीसोबत खाऊ शकता, तुमच्या आवडत्या. चला तर मी याच पद्धतीने माझा दुसरा बॅच पण तळून घेते आहे. तुम्ही पाहू शकता त्यात थोडासा फूड कलर मला कमी वाटला मैत्रिणींना, म्हणून मी आणखी थोडासा अर्धा चमच याच्यामध्ये ॲड केलेला आहे. तुम्ही पाहू शकता. तुम्ही पाहू शकता याला आता छान असा कलर आला. अगोदरची जी बॅच मी तळून घेतली मैत्रिणींना, त्याला थोडासा फूड कलर मला हा कमी वाटला आणि याच्यामध्ये आणखीन थोडासा ॲड केलेला आहे. बाकी दुसरं काहीच नाही टाकलेली. पहा मैत्रिणींना, आता हे छान असे फ्राय झालेले आहेत. तुम्हाला दोन्ही बॅचमधला फरक दाखवते मैत्रिणींना. बराच फरक मला आढळून आला, पण टेस्टला ते खूप छान झाले आहेत. माझ्या मुलांनी ते पहिली बॅचमधलं काही टेस्ट पण केलं, त्यांना खूप आवडली. मी नेहमी बनवत असते मैत्रिणींना साधनामधून, कारण मुलांना काहीतरी चेंज हवा असतो. एकच रोजची आपली भाजीपोळी खाऊन मुलं बोर होतात आणि बाहेरचं फूड आता ह्या सगळ्याच्या परिस्थितीत तरी मुलांना देणं योग्य नाही आहे. त्यामुळे मी हे घरीच ट्राय करत असते. तुम्हाला जरूर ही रेसिपी कशी वाटली ते मला सांगायला विसरू नका.
तर भेटूया मग आपण अशाच नवीन रेसिपीसोबत. तुम्ही जरूर हे ट्राय करून पहा घरी. आणि तुम्ही तुमची रेसिपी कशी बनवता हे माझ्यासोबत शेअर करायला विसरू नका. माझ्या चॅनलला जास्तीत जास्त लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका मैत्रिणींनो. माझ्या चॅनलचं नाव आहे कुक विथ सुगरण सोनिया. चला तर मग भेटूया आता. बाकीचे मी हे असेच सर्व माझे राहिलेले चंक्स तळून घेते आहे. आता हे पूर्ण दाखवत बसेल तर व्हिडिओ खूप मोठा होतो. सेमच प्रोसेस आहे मैत्रिणींनो, त्यामुळे मी आता व्हिडिओ जास्त मोठा करत नाही. चला तर मग भेटूया आपण अशाच नवीन रेसिपीसोबत. आणि तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली ते सांगायला विसरू नका. जरूर ट्राय करा मैत्रिणींनो. पहा मैत्रिणींनो, हा असा फरक मला दोन्हीत आढळून आला. म्हणून मी यात थोडेसे हे लाईट झाले कलरला, म्हणून मी त्यात थोडंसं फूड कलर आणखीन टाकला होता. तर मग हे असे दिसतात. या तर मग खायला गरमागरम सोयावडी किंवा सोया चंक्स किंवा आपण याला काय म्हणू शकतो, सोयाबीन कंटकी पण म्हणतात माझी मुलं. या तर मग खायला तुम्ही जरूर हे ट्राय करून पहा मैत्रिणींनो. भेटूया मग चला अशाच नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय. थँक्स फॉर द वॉचिंग.